सबस्क्राईब करा SGF न्यूज चॅनलला आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आपल्याला नवीन माहिती मिळू शकेल। नमस्कार मित्रांनो, SGF न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मी सुरू करण्याआधी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपलं यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायचं विसरू नका। म्हणजे तुम्हाला काय होईल, ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येत जातील। मित्रांनो, चला आपण मेन मुद्द्यावर येऊया। आज हा जो व्हिडिओ मी बनवला आहे, भरपूर शेळीपालकांचे भरपूर दिवस झाले मला कॉल आणि प्रश्न विचारले जात आहेत की सर, आमच्या आफ्रिकन बोरला तुम्ही कस्टमर बघा, आम्हाला आमचे आफ्रिकन बोर विकायचे, त्याला कस्टमर कोण लागत नाही आहे। आम्ही तर घेतलेला 1,500 रुपये किलोने, 2,000 रुपये किलोने, त्याची मादी घेतली 3,500 रुपये किलोने, त्याचे किंवा 4,000 रुपये किलोने, मग त्याला विकतानाच आम्हाला दर का कमी मिळतोय। तर हे प्रॉब्लेम जे आहे हे सर्व शेळीपालकांना हे उद्भवायला लागलेले आहेत। म्हणजे काय होतं आहे की घेताना दर मिळतोय, विकताना दर त्याला काय मिळत नाही, ही एक जरा लोकांच्या मनामध्ये एक शंका निर्माण झालेली आहे। तर असेच काही लोकांचे भरपूर उदाहरण आहे, पण त्यातलं एक उदाहरण तुम्हाला मी देतो की एका शेतकऱ्याबरोबर आणि एका शेळीपालकाबरोबर हे असं झालेलं आहे। त्यांनी आफ्रिकन बोर जो हा बोकड होता, हा त्याचं वय 4 महिने होतं आणि त्याचं वजन जे होतं हे 26 किलो त्याचं वजन होतं आणि त्या 26 किलोचा बोकड त्यांनी एक नगावरच त्यांनी तो एका व्यक्तीकडून तो खरेदी केलेला। 40,000 रुपयाला त्याला तो बोकड बसलेला। आता हा 40,000चा जो बोकड आहे, यांनी काय केलं, याला 30 महिने त्याला सांभाळलं आणि 30 महिन्यानंतर ज्यावेळेस त्याची विक्रीसाठी त्याला तो काढण्यात आला, त्यावेळेस तो बोकड त्यांचा हा 30,000ला फक्त विक्री झाला आणि विक्री होताना त्या बोकडाचं जे वजन होतं हे होतं 65 किलो। तर आता आपण हिशोब लावा, जर या बोकडाचा जर हिशोब लावला, आज त्या व्यक्तीने सुरुवातीला म्हणजे 30 महिन्यापूर्वी हा बोकड एक सरासरी जर आपण अंदाज लावला तर 1,500 रुपये किलोने त्या व्यक्तीला तो बोकड बसलेला आणि हा जर आजच्या मितीला जर त्या बोकडाची जर आपण 1,500 रुपये किलोने 65 किलोच्या बोकडाची जर किंमत जर आपण ठरवली तर त्याची लाखोच्या घरात त्याची किंमत बसते। मग हे असं नक्की होतं आहे का की घेताना आपल्याला दर मिळतोय आणि देताना त्याला दर काय मिळत नाही? तर अक्षरशः काय होतं की माणूस म्हणजे त्याच्या गळ्यापर्यंत येसपर्यंत तो हे करतोय की नक्की आता मला गरज आहे, मला आता नड पडलेली आणि मला आता हे बोकड विकायचे आहेत आणि एवढी त्या व्यक्तीला किती जरी नड असली, किती जरी गरज असली तर ते जनावर लवकर विक्री होत नाही आहेत। हां, कसं आहे की ज्या वेळेस या बोकडाची या व्यक्तीने म्हणजे मला विकायचं आहे, विकण्यासाठी त्याची ॲडव्हर्टाईज सोशल मीडियावर याच्यावर त्यांनी सुरुवात केली, त्यावेळेस त्यांना तसे कॉल पण आले की जे ते बोकड घेण्यासाठी इच्छुक होते। पण मित्रांनो, कॉल अशा प्रकारचे आले, त्यांना अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले। पहिला प्रश्न त्या व्यक्तीलाच आणि सर्व व्यक्तींनाच विचारला जातो, तो असतो की तो बोकड XYZ व्यक्तीचा सर्टिफाय आहे का, हा पहिला प्रश्न असतो। त्याच्यानंतर मग तो आहे का नाही त्याच्यावर मग तिथून पुढे मग माणूस तो बोकड घ्यायचा आहे का नाही ते पुढं मग ते विचार करतात। मग या व्यक्तीला सुद्धा या व्यक्तीने गेले 2 वर्षापासून हा बोकड विक्रीसाठी काढलेला, परंतु सर्व खेळ यातच फसत होता की तो बोकड सर्टिफाय आहे का। सर्टिफाय तर तो बोकड नव्हता का, तर कारण की त्या व्यक्तीनं अशा व्यक्तीपासून तो बोकड विकत घेतलेला की त्या व्यक्तीचा पण बोरचाच फार्म आहे आणि त्या व्यक्तीने पण कुणाच्या तरी म्हणजे व्यक्तीकडून तो बोर घेऊन त्याचं संगोपन भरपूर शेळ्यांचं संगोपन करून त्यातलाच एक नर या व्यक्तीला विक्री केलता। मग आता विक्री केलताना सुरुवातीला त्यावेळेस तशी त्याची हवा होती की मग एक 1,500 रुपये किलोने किंवा 2,000 रुपये किलोने आणि त्या व्यक्तीने सुद्धा घेतला। फक्त त्या व्यक्तीला सुद्धा अशा प्रकारे सांगण्यात आलं की कशाला हे उस्मानाबादी किंवा शिरोईमध्ये उगाच खर्च करत बसायचं आहे, हा जर बोकड तुम्ही 3 महिने जर पाळला तर ह्याला तुम्हाला 3 महिन्यातच हा 25-26 किलोचा होतो आणि आज बघा तुम्ही हिशोब करा, 25-26 किलोचा जर झाला तर 1,500 रुपये झाले। तो जर तुमचा बोकड जर गावठी पाळला तुम्ही किंवा उस्मानाबादी पाळला किंवा तुम्ही शिरोई पाळला तर त्याचे एवढे पैसे होणार आहेत का? बघील तर तुमच्या 5-6 महिन्याच्या बोकडाचे 4-5 हजार रुपये होतात। अशा प्रकारची त्या व्यक्तीला आश्वासनं देण्यात आली आणि
त्या याच्यावर त्या एक थोडक्यात बोलतो की एक आनंदाच्या भरात त्या व्यक्तीने तो बोकड ही लगेच सहजपणे खरेदी केला. पण ज्या वेळेस तो बोकड त्याला गरज पडल्यानंतर त्यावेळेस त्याने त्याला विक्रीला काढला, त्यावेळेस विक्रीला काढताना त्या व्यक्तीच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की आज मी या बोकडाला एवढ्या चांगल्या प्रकारे सांभाळला, त्याला मी रोजच्या रोज खुराक पाणी दिलं, त्याचं वजन आज मी 26 किलो पासून मी त्याचं 65 किलोपर्यंत मी त्याचं वजन केलं. म्हणजे आज त्या व्यक्तीने त्याला खर्च केला, खायला घातलं म्हणून त्याचं तेवढं वजन झालं. मग आज एवढं वजन करून एवढं चांगलं संगोपन करून सुद्धा त्याला मग दर काय मिळत नाही आहे. लोक डायरेक्टच विचारतात की तो सर्टिफाय आहे का. म्हणजे हा जो लोकांच्या मनामध्ये जो हा ग्राह्य झाला आहे. आपला मागचे 2 व्हिडिओ बघा, खाली मी त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो आहे, आवर्जून ते व्हिडिओ बघा की आफ्रिकन बोर हा महाग का आहे आणि आफ्रिकन बोर हे 100% होण्यासाठी त्याला किती कालावधी लागतो. ज्यावेळेस तुम्ही हे व्हिडिओ बघाल त्यावेळेस आजच्या व्हिडिओचा जो काही बॅकग्राऊंड आहे ते तुम्हाला, आजच्या व्हिडिओचा जो काही इतिहास आहे ते तुम्हाला लगेच समजून येईल. म्हणून तुम्ही काय करा, ते डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली मी 2 तेवढे व्हिडिओ आवर्जून ते बघा, तुम्हाला लगेच कळून येईल नक्की हा आफ्रिकन बोर महाग काय. कारण की या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ उगाच जास्त लांबवण्यात काही अर्थ नाही आहे. फक्त सांगायचं आहे काय की अडचणी कशा प्रकारच्या येतात. त्यामुळे आज पहिली अडचण येते ती सर्टिफाईडची. तो सर्टिफाय आहे का, XYZ व्यक्तीचं त्याला सर्टिफाय आहे का. जर नसेल तर त्या बोकडाला त्याला कोणीही विचारत नाही. दुसरी गोष्ट अशी असते की तो बोकड जो आहे हा प्युअर आहे का. आता ठीक आहे, सर्टिफाय आहे का नाही, जरी सर्टिफाय असला तर सर्टिफिकेट त्याचं दाखवेल. पण ज्या व्यक्तीचा बोकड त्याचा आहे चांगल्या टक्क्यातला, चांगल्या क्वालिटीचा आहे, त्याचा खेळ फसतोय, तो प्युअर आहे का, तो 100% प्युअर आहे का. जो आफ्रिकामध्ये जो तयार होतो, आफ्रिकाचं जे त्याची नसल आहे तीच आहे का. जरी तो व्यक्ती छाती ठोकून म्हणत असेल हो बाबा माझा प्युअर ब्लड लाईनचा बोकड आहे, माझा असं आहे, माझं तसं आहे, तरीही त्या व्यक्तीवर कस्टमर विश्वास ठेवत नाही. आणि यासुद्धा व्यक्तीचं हे असं झालं. गेल्या 2 वर्षापासून त्या व्यक्तीला हे असेच प्रश्नांना सामोरे जावे लागत होते. अशाचा तो व्यक्ती वारंवार म्हणजे निराश झाला या गोष्टीमध्ये की आज मी घेतलेलं कशासाठी. आणि मेन म्हणजे त्या व्यक्तीने त्या बोकडापासून एकही प्रोडक्शन घेतले नाही. म्हणजे तो व्यक्ती एवढ्या लॉसमध्ये गेला. तो कशामुळे गेला तर आमच्यामुळेच गेला. कारण की कसं आहे माहीत आहे का, हे बघा आज कुठलीही गोष्ट असते ती त्या बोकडावर किंवा त्या गोष्टीवर ज्यावेळेस आपण खर्च करतो त्यावेळेस त्याची रक्कम वाढते. त्याला काही असं काही वेगळी काही गोष्ट नसते की हा बाबा नाही याच्यामध्ये याची जर आपण प्रोडक्शन घेतले तर यामध्ये सोन्याचा बोकड 5 महिन्याने आपल्याला मिळणार आहे, असं काही तर वेगळं नाही आहे. म्हणून हे आपल्यामध्ये जो काही गैरसमज आहे आणि आपल्यामध्ये जी आपण ही काही हवा केलेली आहे की माझ्या बोकडाची विकताना घेताना तो सर्टिफाय असला तरच मी घेईल किंवा माझ्याजवळ सर्टिफाय बोकड आहे, एवढ्या टॅगचा माझ्याकडे बोकड आहे, त्या बोकडापासून शेळीला क्रॉस करण्यासाठी सुद्धा लोक आज हजार रुपये फी घेत आहेत. पण आज ते 1000 रुपये फी त्या 0% शेळीला तुम्ही क्रॉस करताय तो बोकड. मग त्या शेळीला तुम्ही ज्यावेळेस त्याचं पहिलं प्रोडक्शन निघेल, मला सांगा ते पहिल्या प्रोडक्शन ते काय 100% असणार आहे का. ते बघितलं तर 25% असणार आहे. 25%वर ती शेळी त्याच्यानंतर 50% निघतं, 50% नंतर 75% निघतं. मग आता ज्यावेळेस तुम्ही ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जी लिंक दिली त्यातला व्हिडिओ बघाल त्यावेळेस तुम्हाला कळेल की नक्की 100% प्युअर होण्यासाठी किती कालावधी लागतो. फक्त तो बोकड लाल आणि पांढरा दिसतोय म्हणजे तो आफ्रिकन बोर आहे असं पण नाही आहे. म्हणजे ज्या लोकांनी गेल्या काही 4-5 वर्षामागे 4-5 वर्षापाठीमागे हे बोकड घेतलेत आणि पाळलेत त्या लोकांचे अक्षरशः व्हिडिओ माझ्या व्हॉट्सअपवर येत आहेत की सर एवढे हे करा. माझ्या वेबसाईटवर सुद्धा मी किती जणांची तरी ॲडव्हर्टाईज वगैरे केली, परंतु त्यांनासुद्धा हे असेच प्रॉब्लेम झाले. एका कस्टमरला तर असं झालेलं आहे, त्यांनी बोकड खरेदी केले, 4.5 लाखाची त्यांनी बोकड खरेदी केले. आफ्रिकन बोरचे शेळ्या बोकड हे त्यांचं मिक्स होतं आणि त्या बोकडाला त्यांनी वर्षभर बोकड विकायचे म्हणून त्यांनी मला पण सांगितलं, मी समोरच्यांना सांगितलं, पण कस्टमरसुद्धा त्यांच्या फार्मवरून जाऊन यायचे. प्रश्न त्यांना विचारायचे की हे सर्टिफाय आहेत का, ह्यांना सर्टिफिकेट आहे का, ह्यांचा टॅग नंबर काय, ह्यांचा
ब्लड लाईन कुठली आहे, किती टक्क्यातली आहे ते, हे असे प्रश्न विचारायचे. मग आज त्या व्यक्तीला त्याचे जे काही घरची परिस्थिती होती, त्या व्यक्तीला काही घरी अडचणी आल्या होत्या, त्या अडचणींना सामोरे जात आणि त्या अडचणींवर त्याला एक सोल्युशन पाहिजे होतं, त्याला पैसा पाहिजे होता, म्हणून त्या व्यक्तीने ते आफ्रिकन बोर फक्त 1.5 लाखामध्ये 13 जनावरं विकली. म्हणजे हे लोकांबरोबर असा इतिहास घडत जातो आहे. फक्त काय होतं आहे की याचा जो बोलतो की स्पोर्ट जो आहे हा कोणी खोलत नाही. फक्त एवढं बोलून चालत नाही की सर तुम्ही या विषयावर बोला, तुम्ही आमच्या जे काही मनातील भावना आहेत तुम्ही समोर मांडा, आम्ही जसं आज फसतोय किंवा आम्हीसुद्धा या भूलथापांना बळी पडतो तसं आमच्यामुळे दुसरे पडू नये. ठीक आहे, आज मी एक बोलतो आहे, तुमचं जे काही गारण आहे ते आज मी इथे रिॲलिटीमध्ये सांगतो आहे. आज मी पण त्यातनंच गेलेलो आहे, मी पण तेच अनुभवलेलं आहे. आज मला पण ज्यावेळेस सुरुवातीला शेळीपालन करायचं होतं मला पण हे असेच सांगितलं गेलं की हे नाही ते पाळा, अमुक नाही तमुक करा. पण ज्यावेळेस प्रॅक्टिकली आपण करतो तेव्हा आपल्यालाच माहीत असतं आपण काय करतो आणि काय नाही. ते कसं असतं माहिती आहे का, ज्याला विकायचीच एखादी गोष्ट आणि एखाद्या गोष्टीची मार्केटिंगच करायची ना, मग तो त्याचे गहूसुद्धा सोन्याच्या दरामध्ये तो विकतो. परंतु कसं आहे, ज्याला त्याची मार्केटिंगच करता येत नाही ना, तर त्याचं सोनंसुद्धा गव्हाच्या दरामध्ये विकलं जात नाही. मग त्याचप्रमाणे ह्या आफ्रिकन बोरचं सुद्धा हे असं झालेलं आहे. आपण काय करतोय, आपण आफ्रिकन बोरबद्दल काही कोणाचं वाईट बोलत नाही आहे, फक्त लोकांना कशा प्रकारे समस्यांना सामोरं जावं लागत आहे असे आज हे व्हिडिओ बघतायत. ते त्यांनासुद्धा आज मनाला तरी त्यांना आज वाटत असेल की बरोबर आज मी बरोबर बोलतो आहे की आज आपणसुद्धा या गोष्टीमधून गेलेलो आहे. आज आपणसुद्धा असेच व्हिडिओ बघितले की XYZ एवढ्या 2 बोरपासून सुरुवात केली आणि आज करोडोची उलाढाल होते, आज लाखोची उलाढाल होते. पण रिअल कंडिशन जी आहे, करोडोची उलाढाल होते, लाखोची उलाढाल होते. मग एवढी लाखोची आणि करोडोची उलाढाल होते तर मग आज 1,500 रुपये किलोने 30 महिन्यापूर्वी घेतलेला जो बोकड आहे हा 30 महिन्यानंतर ज्यावेळेस तो व्यक्ती विकायला काढतोय तर त्यावेळेस विक्रीची किंमत त्याची 300 रुपये किलोने पण होत नाही. म्हणजे ह्या गोष्टींचा विचार करून तुम्ही कधीही व्यवसायात पडा. मग आणि मेन म्हणजे यामध्ये काय होतं की आपण ह्या अशाच यशोगाथा बघत जातो, ह्या असेच इंटरव्ह्यू आपण बघत जातो आणि ज्यावेळेस हे आपण बघतो त्यावेळेस आपल्याला वाटतं हां आपण हेच पाळावं, कशाला उगाच हे 7-6 महिने सांभाळायचं आणि बघितलं तर 4-5 हजार रुपये ह्याचे येणार आहेत, हे आपलं 4 महिने सांभाळा का आपल्याला लगेच 30-40 हजार रुपये आपल्याला येणार आहेत. ह्या चक्रामध्ये माणूस बरोबर फसतो आणि एकदा त्यामध्ये फसला का मग त्या दर मिळत नाही. आता यामध्ये काय होतं बघा, तो आफ्रिकन बोर लवकर विकला का जात नाही, तर आज या व्यक्तीनं गेल्या 30 महिन्यापूर्वी त्याला 40,000ला खरेदी केला आणि आज त्याची जी विक्रीची जी किंमत आहे, जर त्याने 1,500 रुपये किलोने जरी त्याला विकायला काढला तरी त्याची जी किंमत आहे ती तेवढी होत नाही आहे. म्हणून तो व्यक्ती काय बोलतो, नाही मला काहीतरी जरा 2-4 रुपये तरी मला वाढवून यावे, निदान माझा खर्च तर निघावा. आज मी 30 महिने त्या बोकडावर जो खर्च केला आहे तो माझा खर्च तर निघावा. पण तो सुद्धा खर्च त्या व्यक्तीचा निघत नाही आणि शेवटी नाही करून ज्यावेळेस त्याला अत्यंतच पैशाची गरज लागते त्यावेळेस तो बोलतो चला जाऊ द्या, ह्याला इथं आपल्या फार्मवर पाळून ह्याला दिवसेंदिवस खर्च करण्यापेक्षा आपलं जातोय तेवढ्या किमतीला आपल्या ह्याला विकून टाकावा. आणि त्या किमतीतसुद्धा तो व्यक्ती ज्यावेळेस विकायला काढतो म्हणजे घेतलेल्या किमतीपेक्षा सुद्धा आणखीन 10,000 रुपयाने कमी करून तो व्यक्ती विकायला काढतो. त्यावेळेससुद्धा समोरची लोक अंदाजा घेतात की आज आफ्रिकन बोरची किंमत चालली आहे 1,500 रुपये किलो, 2,000 रुपये किलो. या बोकडाची 65 किलो वजनाने एवढी रक्कम होती. मग हा व्यक्ती एवढ्या कमी दरामध्ये बोकड विकतोय का? म्हणजे याच्या बोकडामध्ये काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. म्हणजे बघा आता तुम्हाला लक्षात आलं असेल म्हणजे कसं होतं आहे की हिकडं आड आणि हिकडं विहीर आणि मध्येच माणूस तो फसतोय. म्हणजे जास्त किमतीत विकावा तर म्हणताय की त्याचं तो सर्टिफाय आहे का, त्याचं सर्टिफिकेट आहे का, आणि कमी किमतीत विकावा तर म्हणताय
की ह्या बोकडामध्येच काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. म्हणजे दोन्ही बाजूने हा माणूस फसतोय आणि त्याने खरेदी केलेला बोकड त्याजवळ तसाच तो पडून राहतोय आणि दिवसेंदिवस तो तसाच खरेदी करतोय. आणि त्या बोकडाला खाटकाला सुद्धा द्यायची ही राहत नाही, कारण की खाटकाला जरी तो बोकड दिला तर तिथं तर काही तो बोकड परवडणारच नाही. कारण तो 65 किलोचा जो बोकड आहे, हा 65 किलोचा बोकड एकतर एवढे जुनवाट बोकड कोण खाटीक लोक पण कापत नाही आहेत. त्याला बकरी ईदलाच विकावं लागणार. बकरी ईदला जर त्याला विकला, आज लय नाही, आज 450 रुपये किलोने जर आपण मटणाचा हिशोब केला तर 450 रुपयानेच त्या बोकडाची मग किंमत किती झाली. म्हणजे सांगायचं आहे काय की कोणाच्याही अशा भूलतापांना फसू नका. जे फसलेत त्यांचा अनुभव घ्या. कसं आहे माहिती आहे का, सक्सेस झालेल्या व्यक्तींपेक्षा आहे ना, जे अपयशी झालेत ना त्यांचा तुम्ही कधी अनुभव घ्या, म्हणजे तुम्ही तसे अपयशी होणार नाही. पण जे उगच आपल्या तोंडाचा एक बाजार करून की बाबा मला करोडो मिळत आहेत, मला लाखो मिळत आहेत, तर अशा लोकांकडे तुम्ही जास्त प्रभावित होऊ नका. रिअल प्रॅक्टिकल ज्यावेळेस तुम्ही करताय त्यावेळेस तुम्हाला कळेल नक्की काय काय नाही. कसं असतं, प्रत्येकच वेळेस पॉझिटिव्ह आपण विचार करायचा. हा नाही, आपण निगेटिव्ह विचार केला का हे असंच होईल माझ्याबरोबर, मी निगेटिव्ह विचार केला माझ्याबरोबर तसंच होईल. पण असं काही नाही. तुम्ही आज कुठली गोष्ट पॉझिटिव्ह विचार केली पाहिजे, कुठली गोष्ट निगेटिव्ह विचार केली पाहिजे हे आधी आपल्याला कळायला पाहिजे. नाहीतर ज्या गोष्टीचा अंतच हा पूर्ण निगेटिव्ह होत जाणार आहे आणि त्याला जर आपण पॉझिटिव्ह जर करत बसलो तर त्यात काही हेच नाही आहे ना. म्हणून सांगायचं शेवटी एवढं आहे की कुठलाही आफ्रिकन बोर विक्रेता असू द्या बिना सर्टिफिकेटचा, त्याला या प्रकारचं म्हणजे टॉर्चर कुणी करू नका की नक्कीच तुमचं ते सर्टिफाय आहे का, ते किती टक्क्यातलंच आहे, त्याची ब्लड लाईनच काय आहे. हे तुम्ही हे प्रश्न काय विचारता, तर त्याला तुम्ही जेवढे प्रश्न विचाराल तेवढं तो आणखीन कन्फ्युजन होणार आहे. कारण की त्या व्यक्तीजवळ सर्टिफिकेट नसतो, त्याने पण असंच कोणाच्याकडून तरी घेतलेला असतो. ही गोष्ट आहे. आणि जरी त्याने आणखीन चांगल्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून जरी खरेदी केला असेल तरी त्या व्यक्तींना त्याच XYZ व्यक्तीचा त्याला तो सर्टिफिकेट लागतोय. म्हणजे ह्यामध्ये तो माणूस फसतोय. म्हणून काय होतं आहे की आपण म्हणजे काय होतं आहे, आज समोरचा सुद्धा जो शेळी पालक आहे तो सुद्धा तुमच्यासारखाच आहे. त्याने सुद्धा तुमच्यासारखंच व्यवसायाला सुरुवात केलेली. तर त्या व्यक्तीला ज्यावेळेस विक्रीसाठी तो बोकड काढतो त्यावेळेस त्याला अशा समस्यामध्ये आपणच पाडतोय. म्हणजे काय होतं आहे की जो काही दिवसापूर्वी खरेदीदार होता तो आज विक्रीदार झाला आहे, तर त्या विक्रीदाराला आज खरेदीदार म्हणजे घालून पाडून त्याला दर मागतायत. आणि तो बोकड कसा त्याला कमी दरात मिळेल ते बघतायत. म्हणून काय करा की समोरचा व्यक्तीसुद्धा ज्यावेळेस आफ्रिकन बोर असू नाही तर कुठलाही बोकड असू द्या, त्याला काहीतरी पैशाची गरज असते, त्याला काहीतरी नड असते, म्हणून तो त्याच्याजवळचा माल विक्रीस काढत असतो. म्हणून त्या मालाला अत्यंत कमी दरामध्ये त्याची मागणी करू नका. जे मार्केटमध्ये आहे तेवढं तरी त्याला आपण दर देणं हे अपेक्षित आहे आपल्याकडून. तर उगच आपल्याला त्याच्यापासून तो कसा कमी का ह्याच्यामध्ये मिळेल आणि आपण तो कसा बोकड घेऊ. आणि जरी बोकड घेतला तरी लोक असे असतात की मग आम्हाला तुम्ही ते पोच देणार का, मग आम्हाला जागा पोचच द्या, कारण की मग आम्हाला ते परवडणार नाही. कारण की त्या व्यक्तीबरोबर हे असंच झालं. त्या व्यक्तीने ज्यावेळेस हा बोकड विकला त्यावेळेससुद्धा त्याला हे असेच प्रश्न केले गेले की तुम्ही आम्हाला जागा पोचच द्या, आम्हाला एवढ्या लांब येणं परवडत नाही. आज तो लाखोचा बोकड, 1 लाखाच्या पुढे त्याची किंमत होते, तो बोकड तो व्यक्ती 30,000 रुपयाला द्यायला देतोय, त्यानं विक्री केला आहे, तरी तो समोरचा व्यक्ती त्या व्यक्तीला बोलतोय की तुम्ही आम्हाला जागा पोच द्या, मला एवढ्या लांब येणं परवडत नाही आणि ते काही खर्च असेल ते तुमचं तुम्हीच गाडीचा करा. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर चेंगरायचं म्हणलं तर किती आपण चेंगरतोय. तर ही वेळ कशी आहे, ही वेळ ही सर्वांवर येत असते. कारण कसं आहे, आज तुम्ही त्या व्यक्तीकडून तो बोकड घेतलेला आहे, तो व्यक्ती तर एक निसटणार आहे, पण ज्यावेळेस तुम्हाला तो बोकड विकायची वेळ येईल त्यास तुमची परिस्थिती तर त्याच्यापेक्षा आणखीन खालावणार आहे. हे आपण कधीही बघा. आणि कोणालाही या सर्टिफिकेटमध्ये या ब्लड लाईनमध्ये जास्त दाबायचा प्रयत्न करू नका, त्याच्यावर दबाव आणायचा प्रयत्न करू नका. त्यामुळे काय होणार आहे की यामुळे जे काही 4 लोक हे शेळी पालन करणार आहेत ते करायचे सोडून देतील आणि
तेच लोक उद्या 4 लोकांना बोबाटा करणार आहेत की आम्ही असं केलं, आम्ही 40,000चा बोकड घेतला आणि तो 40,000चा बोकड आम्ही 30,000ला विकून टाकला, तो पण 30 महिन्यानं. 30 महिने त्याच्यावर असंच खर्च करत बसलो आम्ही. दिवसाला कमीत कमी त्या व्यक्तीने त्या बोकडावर 20 ते 25 रुपये स्वतःच्या मजुरीसकट त्यानं खर्च केला होता. मग आता तुम्हीच हिशोब लावा की आज दिवसाला 25 रुपये खर्च, आज 30 महिन्याचं किती झालं. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून हे जे आत्ता जे चाललेलं आहे हे होऊ देऊ नका. आणि डिस्क्रिप्शनमध्ये जे काही लिंक मी 2 दिलेले आहेत, मी अजून सांगतो आहे पुन्हा ते लिंक आणि त्या लिंकवर क्लिक करून जे काही व्हिडिओ आहेत हे तुम्ही दोन्ही व्हिडिओ बघा. तुमच्या लक्षात येईल की आजच्या व्हिडिओचा जो इतिहास आहे तो तुम्हाला कळून येईल की नक्की ही ब्रीड महाग का याला एवढा दर आहे, मग आपल्याजवळच आल्यानंतर याला मग दर का मिळत नाही आहे, हे सर्व त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळून येईल. तर मित्रांनो, याचबरोबर आजचा हा जो मी व्हिडिओ आहे हा मी इथे संपवतो आहे. तर अजूनसुद्धा आपला व्हिडिओ तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य करा. धन्यवाद.